इथे मी तयार झाले होते आणि नंतर मंदिरामध्ये निघालेले होते. हा महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तसं तर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेलाच होता. तर हाय हॅलो नमस्कार, मी सारिका पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि इथं छानपैकी असे तयार झाले आणि आम्ही मंदिरामध्ये आलेलो. मंदिरामध्ये त्या जास्त गर्दी नव्हती, कारण पालखी ते गावामध्ये गेलेली होती. त्यामुळे गर्दी कमी होती, त्यामुळे आलो आम्ही मंदिरामध्ये. आणि तो छानपैकी अगोदर नंदी महाराजांची पूजा करून घेते. भरपूर असा बेल वगैरे टाकलेला होता ना. प्रत्येक भाविक असं गावामधले तर येतच होते, पण जे शेजारचे गावचे पण ते पण यायचे. कारण जिथे महादेवाचं मंदिर असेल ना, तिथं जाऊ शकतो आपण कुठेही. त्यामुळे बरेचसे भाविक आलेले होते आणि छानपैकी खूप भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर आहे बरं का आमच्या गावामधलं. आणि आमचं ग्रामदैवत आहे. खूप सुशोभित असं छान फुलांनी सजावट केलेली होती. बघताय तुम्ही, खूप छान झाले होते. आणि मी इथं थांबले होते बाहेर, कारण आतमध्ये बायका पूजा करत होते ना, त्यामुळे. आणि त्यांची झाल्यानंतर मला पूजा करून घ्यायची होती. आणि नंतर मी पालखीला गावामध्ये गेलेले नव्हते, कारण त्या दिवशी खूपच डोकं दुखत होतं माझं, त्यामुळे मूड नव्हता. म्हटलं चला, महाशिवरात्र वर्षातून एकदाच येते, त्यामुळे हे सगळं बाजूला ठेवून आपण छान मंदिरात जाऊन येऊया, कारण खूप फ्रेश वाटेल त्याच्यामुळं. आणि बघता इथं खूप छान सजावट केलेली. इतकं बघून डोकं कुठं पळून गेलं काय, खरंच दुखायचं कुठं गेलं काय माहिती नाही. पण इथं बघूनच खूप छान वाटत होतं. आणि असं मस्त पूजा करून घेतली महादेवांची. आणि नंतर पालखीला गेले नव्हते. नंतर मग पालखी आल्यानंतर मी मंदिरामध्ये थांबणारच होते, कारण आरती वगैरे शिवपाठ होतं, त्यामुळं खूप छान हे होतं. आणि इथं बघा, पूर्ण बायका असं गोल रिंगण घेतलं होतं. खूप मोठं रिंगण घेतात आणि असं पाऊली खेळतात. लहान मोठे खूप असं एकदम म्हातारी माणसंसुद्धा पाऊली एकदम आनंदाने खेळतात. आणि पाऊली खेळताना खरंच म्हणतात ना, देहभान हरपून जातं, असं असंच होतं. आणि तर बाकीच्या बायका आरतीची ताटं घेऊन बसलेले होते आणि मी पण बसले. आणि नंतर हे सगळं पाऊली शिवपाठ झाल्यानंतर आरती होते महादेवांची. ते मग त्यामुळं आरती करून मग घरला जायचं होतं. आणि रात्रीला रुद्राभिषेक असं खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि आमचे गुरु पण येतात अभिषेक करण्यासाठी. आणि ते पण खूप छान बघण्यासारखं असतं. पण ह्यांनी काय बसलेच नाहीत माझ्यासोबत अभिषेकाला, कारण हे आलेच नव्हते ऑफिसवरनं, त्यामुळे नंतर घरी आले. आणि सगळ्यांना फराळाचं बनवायचं होतं. तसं तर दिवसानं फळे वगैरे आणलेलीच होती यांनी. मग मुलांनी वगैरे सगळ्यांनी आम्ही उपवास धरलेला होता. आणि आज मुलांनीसुद्धा धरलेला होता बरं का. सकाळपासून त्यांना काहीच खाल्लं नव्हतं, फक्त फळावरती होते. आणि असं बघा, मी संध्याकाळी असं पापड वगैरे तळायचा साबुदाणा म्हणा, किंवा साबुदाण्याची उसळ, हे सगळं मला बनवायचं होतं. तसं दुपारीच मी भिजू घातलेला होता. आणि हे चिप्स आणलेले होते, त्यामुळे हे पण तळून घेतले. सगळ्या प्रकारचे चिप्स म्हणा, पापडी, तळ्याचा साबुदाण्याची उसळ आणि रताळे पण आणले होते, पण उकडत ठेवलेले होते मी. आणि हे सगळं करून घेतलं आणि सगळ्यांना अगोदरनं देवाला नैवेद्य दाखवून नंतर मग सगळ्यांना मी फराळाचं देणार होते. आणि सोबत दही, हे सगळं छान वाटतं नाही का. आणि मुलांना ह्या दिवशीनं सगळं काय असं म्हणजे त्यांच्या आवडीचं भेटतं. आणि रोज फ्रूट वगैरे तेवढं काय आपण खात नाही, पण ह्या दिवशीनं सगळे फ्रूट वगैरे खातात, खूप हेल्दी आज नाश्ता होऊन जातो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा मी असेच नवीन छान व्हिडिओ घेऊन येत राहील, त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.